मला तर पंकजा मुंडेंकडनं ही अपेक्षा होती, की त्यांचं कालचं जे स्टेटमेंट होतं ते मी ऐकलं. त्याच्यात सरळ लिहिलंय, की 6:30 ते 6:45 मध्ये मला ही माहिती मिळाली. मग पंकजाताई, तुम्ही त्या कुटुंबाला, जे पालवे कुटुंब होतं, तुमच्याच आडनावाचं कुटुंब होतं, त्या आडनावाच्या कुटुंबाला तुम्ही का मदत केली नाही? का तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही? ती जी सासरची माणसं होती, ती देखील पोलीस स्टेशनमध्येही नव्हती, हॉस्पिटलमध्येही नव्हती. ते सगळं का झालं? ती केवळ आत्महत्या असती, ते सगळं झालं नसतं. तुम्ही त्यांना मदत करणं गरजेचं होतं. पोलिसांशी बोलणं गरजेचं होतं. अंत्यविधीला उपस्थित राहणं गरजेचं होतं. जर तुम्ही लग्नात होतात, पुत्र समान मुलगा होता, जर तो तुमचा पीए होता, तर मग त्याची बायको जेव्हा गेली, तुम्ही तिथे का गेला नाहीत? असंख्य प्रश्न आहेत. पण जसं मी म्हणते ना, की यांच्या घाणीच्या राजकारणात खरंच मला पडण्याचे ते किळसवाणी राजकारण झालंय. मला पडण्याची इच्छा नाही.